मोठी बातमी, विनायक मेटेंच्या पत्नी पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार. कार्यकर्त्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही. अशात विनायक मेटेंच्या पत्नी पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. मात्र आज मेटे समर्थकांची बैठक झालेली असून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा एकमताने निर्णय झालेला आहे. विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते. दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं आहे. गेल्या एक 8-10 दिवसापासून बीड मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या एक भावना होत्या आणि त्या भावना प्रसारमाध्यमातून, फोनच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत होत्या की ही निवडणूक ताईंनी लढवावी आणि ही मागणी ताईकडे पण होत होती आणि आमच्याकडे पण होत होती. ही मागणी आम्ही लोकांनाही सांगत होतो की आपण भाजपचे घटक पक्ष आहोत आणि भाजपने या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केली आहे, त्याच्यामुळं आम्हाला निवडणूक लढवायची नाही. तर त्यावेळेस लोकांनी आम्हाला असा पर्याय सुचवला की तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी आणि आम्ही म्हणलो नाही, आम्हाला भाजपबरोबर राहायचं आहे. परंतु लोकांचा जी रेटा आहे हा माननीय शरद पवार साहेबांपर्यंत गेला आणि शरद पवार साहेबांनीही आम्हाला विचारणा केली की महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढू शकता का, आणि ताईला अशी विचारणा झालेली आहे. आणि या संदर्भात जे आमचे शिवसंग्रामचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्याचे काय विचार आहेत आणि याच्यासाठी आम्ही आज ही बैठक लावली होती. या बैठकीमध्ये कार्यकर्त्याच्या भावना अगदी तीव्र आहेत की आपल्याला पुन्हा ही संधी येणार नाही आणि ह्या ठिकाणची लोकसभेची निवडणूक ताईंनी कसल्याही परिस्थितीमध्ये लढायलाच पाहिजे, अशी आज कार्यकर्त्याचा सूर होता. आजच्या बैठकीला आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. एवढी मोठी आमची जी जागा आहे बैठकीची ती आम्हाला आज पुरली नाही. अर्धे लोक बैठकी हॉलच्या बाहेर होते आणि या बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपासून शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत की ताईंनी ही निवडणूक लढवावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.